नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. आपण पंचमवंशामधला 33वा अध्याय पाहत आहोत. यामध्ये श्रीकृष्ण आणि बाणासुराचे युद्ध आहे. त्यामध्ये अनिरुद्ध आणि उषाची कथा चालू आहे. या वेळेला आपण पाहिलं की सेवक आले, सेना आली. त्यांना अनिरुद्धाने लोहमय दंडाने मारलं. तेव्हा त्या सेवकांना मारल्यानंतर बाणासुराने काय केलं की अनिरुद्धाला मारण्यासाठी रथावर चढून तो त्याच्याबरोबर युद्ध करायला लागला. पण तो हा जो आहे अनिरुद्ध, तो इतका शक्तिशाली होता की त्यांनी सगळं म्हणजे खूप मोठं युद्ध करूनसुद्धा तो जिंकला. म्हणजे अनिरुद्ध जिंकला, बाणासुराला काही त्याला जिंकता आलं नाही. तेव्हा सगळ्या मंत्रियांनी प्रेरणा दिली आणि त्यांना सांगितलं की मायेने युद्ध कर. राक्षसांची माया असते ना, त्या मायेने युद्ध करावं. तेव्हा यदुनंदन अनिरुद्धाला त्यांनी नागपाशाने बांधलं. त्यावेळेला द्वारकापुरीमध्ये सगळ्या यादवांच्यामध्ये चर्चा झाली होती की अनिरुद्ध कुठे गेला, कारण ती योगबलाने घेऊन आली होती चित्रलेखा. कोणालाच माहिती नव्हतं. त्यावेळेला देवर्षी नारदांनी त्या ठिकाणी येऊन सांगितलं की बाणासुराने त्याला अनिरुद्धाला नागपाशामध्ये बांधले. नारदजींच्याकडून त्यांनी ऐकलं की योगविद्येमध्ये निपुण असलेली जी तरुणी होती चित्रलेखा, तिने त्याला शोणितपुराला नेलं. आणि मग यादवांचा विश्वास झाला की, म्हणजे विश्वास वाटायला लागला त्यांना की देवतांनी त्यांना चोरलेलं नाही. तोपर्यंत ते असं समजत होते की पारिजात हरण केलं आहे श्रीकृष्णाने, त्यामुळे त्यांनी अनिरुद्धाला देवतांनी पकडलं की काय, असं वाटत होतं. पण आता त्यांना कळलं. तेव्हा स्मरणमात्राने उपस्थित झालेल्या गरुडाभोवती श्रीकृष्ण बलराम आणि प्रद्युम्नासहित, म्हणजे तो त्याच्यावर गरुडावर बसला आणि बलराम, प्रद्युम्न वगैरे सगळ्यांना घेतलं, सैन्य घेतलं आणि बाणासुराच्या राजधानीमध्ये श्रीकृष्ण आला. नगरामध्ये आल्याबरोबर त्या तिघांचं म्हणजे बलराम, प्रद्युम्न आणि श्रीकृष्णाचं भगवान शंकराचे जे पार्षद होते प्रमथगण, त्यांच्याबरोबर युद्ध झालं. तर त्यांना त्याने नष्ट केलं आणि तो बाणासुराच्या राजधानीमध्ये जवळ आला. म्हणजे तेव्हा बाणासुराचे रक्षण करण्यासाठी तिथं 3 डोके आणि 3 पाय असणारा माहेश्वर नावाचा एक बलवान ज्वर होता. ज्वर तो पुढे आला आणि भगवंताबरोबर लढायला लागला. त्या ज्वराचा प्रभाव असा होता की त्यांनी जे जर भस्म फेकलं तर त्या स्पर्शाने संतप्त झालेला श्रीकृष्ण जो आहे त्याला जर बलरामाने आलिंगन दिलं तर बलरामसुद्धा शिथिल होऊन आपले डोळे मिटून घेईल, असं होतं ते. म्हणजे त्याने जो काही ताप येईल, त्याने जो त्रास होईल, त्याला जर बलरामाने त्याला थंडी वाजू नये किंवा ताप आहे म्हणून जर मिठी मारली तर तोही तसाच होईल. अशा प्रकारे तो काहीतरी ज्वर होता. त्यामुळे ते आणि त्याप्रमाणे झालं, तो ज्वराचा प्रभाव पडला. मग भगवान शारंगधराच्या जवळ त्याच्या शरीरामध्ये तो व्याप्त जाऊन ज्वर होता त्याच्या शरीरात. तर तसा तो युद्ध करत होता ना. तेव्हा माहेश्वर ज्वराला त्याने काय केलं, श्रीकृष्णामध्ये वैष्णव ज्वर नावाचं एक शस्त्रास्त्र म्हणा काहीतरी होतं, त्याने त्याला त्याच्या शरीरातनं बाहेर काढलं. म्हणजे प्रतिकारशक्ती श्रीकृष्णाजवळ होती. त्यावेळेला नारायणाच्या म्हणजे हात होते, भुजा होते, त्याच्या आघाताने माहेश्वर ज्वर पीडित झाला आणि विमल झाला. मग ब्रह्मदेवाने म्हटलं की श्रीकृष्णाला याला क्षमा करा. तेव्हा भगवान म्हणाले की ठीक आहे म्हणे, मी त्याला क्षमा करतो. आणि त्यांनी वैष्णव ज्वराला आपल्यामध्ये परत घेतलं, म्हणजे त्याला हरवलं. तो ज्वर म्हणाला, जो मनुष्य आपल्याबरोबर माझ्या या युद्धाचं स्मरण करतील ते ज्वरहीन होतील, असं तो म्हणाला आणि तो निघून गेला. त्यानंतर भगवान कृष्णाने पंचाग्नींना जिंकलं आणि त्यांना नष्ट केलं.
आणि देवसेनाला पण नष्ट करायला लागले ते. तेव्हा संपूर्ण दैत्यसेनेसहित बलिपुत्र बाणासूर, भगवान शंकर आणि स्वामी कार्तिकेय हे भगवंताच्याबरोबर युद्ध करायला लागले श्रीकृष्णाबरोबर. श्रीहरी आणि महादेवाचं भयंकर घोर युद्ध झालं. त्याच्यामध्ये खूप शस्त्रास्त्र सोडली गेली. त्यामुळे त्याचे जे किरणं होती, त्याचं जे उष्णता होती, त्यांनी सगळा लोक क्षुब्ध झालं, संतप्त झालं, म्हणजे संपूर्ण पृथ्वी. तेव्हा या घोर युद्धामध्ये उपस्थित झाल्यानंतर देवतांनी असं त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण जगताचा प्रलयकाळ जवळ आलेला दिसतो आहे. श्री गोविंदाने जृंभकास्त्र सोडलं तर महादेवांना झोप येऊन जांभई द्यायला लागले. मग हे बघितल्यानंतर त्यांचे दैत्य आणि प्रमथगण सगळीकडे पळायला लागले. भगवान शंकर निद्राभिभूत झाले. व रथाच्या मागच्या भागाला बसून झोपले आणि मग कृष्णाबरोबर काही ते युद्ध करू शकले नाहीत. त्यानंतर गरुडाने काय केलं, वाहनाला नष्ट केलं आणि प्रद्युम्नाने सोडलेल्या शस्त्रास्त्राने पीडित होऊन आणि कृष्णाच्या हुंकाराने शक्तिहीन होऊन कार्तिकेयसुद्धा त्यांनी पण पाठ दाखवली. अशा प्रकारे श्रीकृष्णाकडून महादेवाला निद्राभिभूत करून केल्यामुळे दैत्यसेना नष्ट झाली, स्वामी कार्तिकेय पराजित झाले, शिवगण क्षीण झाले आणि मग कृष्ण, प्रद्युम्न आणि बलभद्राबरोबर युद्ध करण्यासाठी साक्षात बाणासूर आला आणि नंदीश्वर ज्या रथाला लावले होते, जोडले होते, तर अशा महान रथावरती तो आला. तो शंकराचा भक्त असल्यामुळे त्याला नंदीचा रथ होता. तो आल्याबरोबर महावीर्यशाली बलरामाने अनेक बाणासुराच्या सेनेवरती टाकले, त्यांना छिन्नभिन्न केलं. तेव्हा वीरधर्मापासून भ्रष्ट होऊन ते सगळे पळून जायला लागले. बाणासुरांनी पाहिलं की त्याची सेना बलभद्राकडून त्याचं ते काही नांगर आहे, त्याला तो सेनेला ओढून ओढून मारतोय, मुसळाने मारतोय आणि कृष्णाच्या त्यांना बाणाने खूप त्याला जखमी करतायत. तेव्हा बाणासुराचं कृष्णाबरोबर सुद्धा घोर युद्ध सुरू झालं. ते दोघंजणं कवचभेदी बाण एकमेकांवर सोडायला लागले. पण कृष्णाने बाणासुराने सोडलेले जे तीक्ष्ण बाण होते त्याला आपल्या बाणांनी काटलं आणि मग बाणासूर पण कृष्णाला आणि कृष्ण बाणासुराला ते एकमेकांवरती कसे जोरात म्हणजे शस्त्रास्त्र सोडता येईल तसे सोडायला लागले. हे द्विजमैत्रेय त्यावेळेला परस्पर पण जखम करणारे, म्हणजे सगळे दोन्हीकडचे बाण दोघांनाही जखम करणारे जर असणारे होते. त्यामुळे बाणासूर आणि कृष्ण दोघांना पण विजयाच्या इच्छेने निरंतर शीघ्रतापूर्वक शस्त्रास्त्र त्यांना सोडावी लागली. शेवटी समस्त बाण छिन्नभिन्न झाले, संपूर्ण शस्त्रास्त्र निष्फळ झाले आणि मग श्रीहरीने बाणासुराला मारायचा विचार केला. तेव्हा दैत्यमंडळाचे शत्रू भगवान कृष्णाने शेकडो सूर्यांच्या समान असणारं प्रकाशमान असं आपलं सुदर्शन चक्र हातामध्ये घेतलं. ज्या वेळेला मधुसूदन बाणासुराला मारण्यासाठी आता चक्र सोडणार आहे, त्या समयी दैत्यांची मंत्रमयी कुलदेवी कोटरी भगवंताच्या समोर नग्नावस्थेमध्ये उभी राहिली. तिला पाहिल्याबरोबर भगवंताने आपले डोळे मिटून घेतले, कारण त्यांनी ती नग्न पाहिली तिला, त्यामुळे तिने डोळे मिटले आणि बाणासुराला लक्ष करून त्याने शत्रूच्या भुजा ते होत्या त्या तोडण्यासाठी सुदर्शन चक्र सोडलं. भगवान अच्युताच्या द्वारा प्रेरित झालेल्या त्या चक्राने दैत्याने सोडलेल्या हजारो अस्त्रसमूहाला काटलं, नष्ट केलं आणि बाणासुराचे भुजा जी होते सहस्रभुजा त्या कापल्या. फक्त 2 भुजा तिथे शिल्लक राहिल्या. तेव्हा त्रिपुरशत्रू
भगवान शंकरांनी जाणलं की श्री मधुसूदनाने बाणासुराच्या सगळ्या जे 1000 हात होते ते कापले आणि आता तो आपल्या हाताने चक्र सोडणार आहे, तो त्याचा वध करण्यासाठी. मग बाणासुराला आपल्या खंडित झालेल्या भुजदंडाने सगळ्या रक्ताची धारा वाहत होती. त्यावेळेला उमापती गोविंदाच्या जवळ आले आणि त्याला सामपूर्वक म्हणाले, म्हणजे सामदाम दंडभेदमधलं साम, त्याला ते म्हणाले. काय म्हणाले ते उद्या बघू आपण. इथे आपण थांबू. आपण 40व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.